प्रियांश फायटर्स सरपाडा टीम फिल्डिंग करणारा हा संघ आपण पाहू शकाल। ऑन साइडला शफल झाले, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले, फार वेगाने धावतायत फिल्डर। चेंडूला फील्ड करेपर्यंत 3 धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता आणि दीपेश पाटील यांच्या बॅटमधून 3 धावा येत आहेत। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर। 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले। आता षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळतं। 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। चला थोडंसं घाई करा जरा, प्लीज स्पीडअप करा जरा गेम। ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला होता, मिस टायमिंग स्ट्रोक, सर्कलमध्ये 1 रन मिळेल। दिलीप पाटील पुढे सरसावतायत। 50+ झाल्यानंतर सुद्धा आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत, क्रिकेटवरचं निस्सीम भक्त म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर। 5 रन झालेले आहेत। 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन। प्रथम बॅटिंग करताना विराट स्पृहा 11 सरपाडा टीम। पुन्हा एकदा खेळपट्टीवर चेंडू राहतोय। खूप चांगली गोलंदाजी अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय कल्पेश पाटील, अर्थातच मडवी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय। पहा तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाहीये, तुम्ही कसे जगलात, कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये जगलात याला फार महत्त्व आहे। तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये किती वर्ष क्रिकेट खेळलात याला महत्त्व नाहीये, ते कसे क्रिकेट खेळलात याला फार महत्त्व आहे। अनुभव असेल तर तुम्हाला अनुभवाच्या जोरावर आणि प्रॅक्टिसच्या जोरावर चांगली गोलंदाजी, फलंदाजी, यष्टीरक्षण, क्षेत्ररक्षण करावं लागतं। या 4 मूलभूत जे आपण पाहतायत अंग आहेत क्रिकेटचे ते तुम्हाला जोपासावे लागतात। वेळेला पायावर चेंडू, पंचांनी लगेच सांगितलं क्विकली की ऑफ स्टंप पिचिंग आहे, लेग बाईचा इशारा। चेंडू वळतोय कव्हर पॉइंटमध्ये, फिल्डिंग करतील त्या ठिकाणी। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल। या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7। 5 बॉलच्या समाप्तीनंतर संत गतीने सुरुवात आहे। ऑन साइडला खेळला गेलाय, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, कोणतीही मिस्टेक करणार नाहीये। गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट। शेवटच्या बॉलवर विकेट मिळते, हा दबाव वाढला आणि दीपेश पाटील त्या दबावाला समोर आले आणि इथून सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाज दीपेश पाटील बॅक टू द डगआउट। आमचे चिमुकले झाडं लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर पद्धतीने झाडे लावा, झाडे जगवा। डुग्गू, सतेज यांना आपण पाहतायत आणि धीरजला आपण पाहू शकाल। पुढील वर्षात या झाडांची 2 महिने आपण सातत्याने मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात जर आपण पाणी पुरवलं तर या झाडांची वाढ खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्याच पद्धतीने आपण पाहतायत की हे 2 वर्ष 2 महिने जर आपण काळजी घेतली तर तुम्हाला 20 वर्ष हे झाड खूप सावली देईल। 7 धावा झालेत, ओव्हर झालेली आहे। पहा पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर 3, तिसऱ्या बॉलवर 1, चौथ्या बॉलवर 1, 5व्या बॉलवर लेग बाईटच्या स्वरूपात 1 रन आणि 6व्या बॉलवर विकेट। ओके धीरज पाटील, कन्फ्युजन दूर। यस या वेळेला आपण पाहतायत कल्पेश पाटीलला हा चेंडू समजलाच नाही, सरप्राईज झाले आणि इथून बाईटच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नव्हतं। बॅट अँड बॉलमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर। षटक क्रमांक आपण पाहतायत दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते 1। या खरोखरच झाडे लावण्याचा जो उपक्रम सातत्याने मंगेजी पाटील साहेब, मनोहरजी घरज साहेब आणि हेमंतजी घरज साहेब या ही जी मोठी झाडं आहेत ती खरोखरच ती लावली, रुजवली आणि वाढली आणि आज त्याचे साक्षीदार मंगेजी पाटील आहेत, मनोहरजी घरत आहेत
आणि हेमंतजी घरत आहेत. आपल्याला मानाचा मुजरा आहे आणि हीच पुनरावृत्ती आपण पाहत आहेत या आपल्या पिढीला देत आहेत. तर खरोखरच हे खूप सांगण्यासारखं आहे. लेग बाईचा इशारा बाळा माने सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2 आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 9 रन. संत गतीने सुरुवात झाली, परंतु हे दोन्ही बॅटर असे आहेत की या बॅटरला जास्त वेळ आपण शांत ठेवू शकत नाहीत. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अनुभवी गोलंदाजांनी त्यांना जकडवून ठेवलं गेलंय. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय. स्विच हिटचा फटका स्ट्रेच झाले, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला, सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपाडा प्रीमियर लीग उत्तुंग षटकार. क्लास टायमिंग होतं. केविन पीटरसन या परफेक्ट स्विच हिटच्या राजाचं या वेळेला आपण पहिलं उदाहरण दिलं आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणून या प्रिव्हियस बॉलमध्येच मी उल्लेख केला होता की या दोन्हीही बॅटरला जास्त वेळ थांबू शकत नाहीत. षटकार आला, संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये खेळायचं हे ठाऊक आहे दोन्ही बॅटरला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जणू काय आपण रिप्ले पाहिलाय. व्हॉट अ शॉट, वन बाउन्स ओरती लाईन, चौकार. षटकारानंतर आलेला हा कणखर चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 आणि या वेळेला आपण पाहतायत उमर 55 की दिल बचपन का दिलीप पाटील दांडी गुल करतायत विश्वास पाटील यांची. फलंदाज बाद. आले होते आणि इथून संघाची धावसंख्या 19 ला 2. चला बॅटर थोडीशी घाई करा. सार्थक बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून झालेत 5. दिलीप पाटील षटकार चौकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ते अनुभव आहे. शेवटचा बॉल घेऊन दिलीप पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. सार्थक पाटील समोर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग यंग टॅलेंट. यावेळेला आपण पाहतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या स्विच हिटचा फटका ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान 4 रन. चौकार मिळेल. अपकमिंग यंग टॅलेंटची ही निशाणी दर्शवत असताना सार्थक पाटीलला आपण पाहतायत. हा बॉल प्रिव्हियस बॉल पाहिला खूपच ऑफ्टमच्या बाहेर, परंतु परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन यावेळेला नव्हतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नव्हता तरी सुद्धा 4 रन मिळाल्या, कारण धावांची भूक न मिटणारे खेळाडू आहेत. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 23 रन. प्रथम बॅटिंग करताना विराट स्पृहा 11 सरपाडा या टीमची. एका साईडला मितांशी प्रियांश फायटर्स सरपाडा टीम पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतायत. आता 3 षटक बाकी आहेत. त्या उर्वरित पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा विचार करता दोन आमचे कॅमेरामॅन बंटी कुंभार एका साईडला पाहायला मिळतात, तर एका साईडला मुनीत कुडू यांना आपण पाहतायत. मुनीत कुडू म्हटलं तर त्यांचंही फॅन फॉलोविंग खूप आहे. कधीच असं त्यांचं स्टँड रिकामी दिसणार नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नव्हता, फक्त हलकेशा हाताने खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 24 या धावसंख्येवर. पहा धीरज पाटील वेळ घेतोय, नो डाऊट अबाउट इट. खेळपट्टीवर थांबतोय. संपूर्ण आज महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत
2 बॉलचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर कल्पेशने आतापर्यंत 8 बॉल फेकलेत आणि त्यामध्ये 8 रन देत 1 विकेट मिळवले. सकाळच्या 17 नंतर संध्याकाळच्या 17 दिवाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अतिशय चांगला बॉल होता. चांगला बॉल यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न धीरज वेळ घेत असताना पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीवर राहणं फार गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला फुटवर्क, आय कोऑर्डिनेशन, टायमिंग या 3 गोष्टी अद्यावत कराव्या लागतात. 25ला 2, 3 बॉलच्या समाप्तीनंतर अप्रतिम चांगला चीफ शॉट आहे. ऑन साईडला आशिष पाटील पुढे सरसावत आहेत. लॉंगॉनचे फिल्डर 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहताय सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा. आयोजन प्रत्येकाची भूमिका स्वीकारल्यानंतर एक आयोजनाचा जो भाग असतो तो खूप महत्त्वपूर्ण असतो आणि ती स्पर्धा एक उंचीवर नेऊन ठेवली जाते. त्याच पद्धतीने ही स्पर्धा आहे. पाहायचं एक्झॅक्टली यावेळेला हँडकटच्या वरती चेंडू आदळलाय की काय आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत एल्बोला चेंडू जाऊन आदळला होता आणि इथून आपण पाहू शकाल डॉट बॉल. अपील केली होती. पंचांकडे मात्र थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु पंचांनी नाकारलं. सांगितलं फेअर डिलिव्हरी जरूर आहे, इथे विकेट मिळणार नाही. 5 बॉलचा खेळ झाला. हा प्रिव्हियस बॉल पहा कल्पेश पाटीलचा, अर्थातच मडवीचा. राईट मोर्ध विकेटने आले आणि इथून आपण पाहतायत यस परफेक्ट एल्बोला जाऊन चेंडू आदळला आणि त्यामुळे आपण पाहतायत डॉट बॉल. विकेट मिळाली नाही. 26 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम चांगला बॉल. ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 26 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस मातोश्री टायगर्स सरपाडा आणि ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा. मंगेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. तीन षटकांच्या समाप्ती अखेर 26 रन. शेवटचे 2 ओव्हरचा खेळ बाकी राहिलाय. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि चला टॉस लगेच करूया आपण आणि मॅच लगेच स्टार्ट करा. मंगेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. मुकेश गोलंदाजी मार्कवर येतोय. 4थ्या षटकातील पहिला बॉल मंगेजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस जरूर केला गेलाय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. राकेश पाटील स्वतः विकेट किपरच्या भूमिकेत. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर 27. चेतन यांनी टॉस जिंकलाय म्हणजे ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा या टीमने टॉस जिंकलाय. दरम्यान आपण पाहतायत झेल चांगला टिपला परंतु षटकार 6 रन आहेत. कल्पेश त्या ठिकाणी होते आणि षटकार 6. संपूर्ण या वेळेला खेळाडू साक्षीदार आहेत षटकाराला आणि इथून आपण पाहू शकतायत या रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं जजमेंट चांगलं केलं होतं परंतु कंट्रोल नव्हतं आणि झेल टिपल्यानंतर आपण पाहतायत मध्ये आले कल्पेश आणि त्यामुळे षटकाराला 33 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायचा. 1 रन मिळेल. आशिष पाटील जरूर पुढे सरसावले गेले होते. 2 रन्स मिळतील आणि या दुहेरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4थं षटक प्रारंभ आहे. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. मुकेश धोडी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 35 वर 2 धक्के बसले गेलेत. 4थं षटक प्रारंभ आहे. चांगला बॉल होता. वाईट यॉर्करने या वेळेला चेंडूची सांगता होत असताना 1 रन
सिंगल कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 या धावसंख्येवर 36 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं दोन संघांच्या दरम्यान. आपण पाहत आहेत 36 रन. पाचवा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. या बॉला सरळ बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कडक शॉट धीरज पाटीलच्या बॅट मधून. 6 रन. बॅक टू द बॉलर हेड. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते आता 42 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. 42 रन्स. ऑन साइडला धीरज पाटील वेळ घेतला आणि त्यानंतर आता षटकारात परावर्तित करत असताना बॅक टू बॅक 2 सिक्सर. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. या षटकाराने संघाची धावसंख्या 48. विराट स्पृहा 11 सरपाडा टीमची. चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर वेट अँड वॉच केलं, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं आणि सरळ चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि षटकार मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मॅच बॉल आला असेल तर प्लीज द्या. मनीष गोलंदाजी मार्कवर 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12च्या सरासरीने 48 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. मनीष पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना चांगला बॉल होता. ह्या वेळेला वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना कल्पेश हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतायत. क्रिकेटमध्ये एन्जॉय करायला हवं. संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली गेली. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 5 शेवटच्या बॉलचा खेळ शेष राहिलाय. 5 बॉलचा. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघणारा होता. मनीष पाटील त्या ठिकाणी जरूर वाईट बॉल आला, परंतु रनआउटच्या स्वरूपात एक विकेट मिळेल. सार्थकला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 49 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूपच बाहेर होता वाईड लाईनच्या. 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. बॉल तर सुटला होता, परंतु इथे आपण पाहू शकला तर स्टम्प्सला स्पर्श केला आणि इथे विकेट मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 49. ऑफ साईडला फटका छान आहे. फोर आर्मचा वापर केला, फोर्स केलं होतं या बॉलला. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 51 या धावसंख्येवर. 50 कम्स अप. 51 रन्स 2 बॉलच्या समाप्तीनंतर. मनीष पाटील आतापर्यंत 2 बॉल हाताळतोय, 3 रन्स त्यामध्ये आपण पाहू शकाल. एक सांघिक विकेट मिळाली. धीरज पाटील 8 बॉल 17 रनचं योगदान देत असताना आपल्या संघाला स्वतःला डावाला सावरतोय. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. स्विचिटचा फटका जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. चेंडू निघून जाईल. कल्पेश पाटील मडवीच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिरावले. परिपूर्णता 51 वर जाऊन पोहोचले गेले. विराट स्पृहा 11 सरपाडा या टीमची. ऑन दी टोस. काय फटका खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. सरळ चेंडू निघून जाईल. षटकार की चौकार, चौकार की षटकार. आणि इथून आपण पाहतायत चौकार दर्शवतायत. 4 रन चौकार. संघाची धावसंख्या या 4च्या मदतीने जाऊन पोहोचते 55 या धावसंख्येवर. 55.
शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. चांगला फटका खेळला होता. वीरेंद्र सेहवाग आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण आली या स्ट्रोकवर. क्लास टायमिंग होतं. पण पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज, नशिबाचा चौकार मिळेल यात मात्र शंका नाहीये. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 59. 59 एक सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल. फायटिंग टोटल जरूर बनलेले आहे जेणेकरून फाईट करण्यासाठी बळ मिळेल ते गोलंदाजाला. विराट स्पृहा 11 सरपाडा टीमच्या. ला 3. विराट स्पृहा 11. अगोदर धीरज पाटीलने वेळ घेतला. 11 बॉलमध्ये 25 त्याच्या बॅटमधून आलेत. एक चिकाटी प्लेअर आहे. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळले गेलंय. पाहायचं आहे. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय आणि एका अंपायर्सला यावं लागेल म्हणजेच बाळा माने सरांना यावं लागेल कारण लेग स्क्वेअरच्या पंचांनी रेफर केलंय म्हणजे तुम्हाला यावंच लागेल. डिसिजन पेंडिंग. इट्स अ नो बॉल. या वेळेला आपण पाहताय 4+1 अशा 5 धावा. संघाची धावसंख्या 64. 64 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटच्या बॉलवर मात्र आता इथे षटकार आला तर डेफिनेटली 11 धावा एकच बॉलवर खर्च केलेत असं गृहीत धरावं लागेल. फ्रीडचा सिग्नल मिळालाय म्हणजे जोखीम पत्करेल मिस्टर धीरज पाटील. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. ऑन साईडला अपूल केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. व्हॉट अ फिल्डिंग. ग्रेट फिल्डिंग. इथे विकेट सुद्धा मिळेल. चांगल्या फिल्डिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. उपेन त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. काय फिल्डिंग केली. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने टायमिंग जम्प पाहायला मिळाली. क्लास. इथून आपण पाहतायत एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 65. 65 आणि 66चं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. चला फिल्डिंग त्वरित सजून घ्यायचे. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज. आदरणीय दिवाकरजी काशीनाथ पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण आसनस्थान व्हायचं आहे व्यासपीठावर. त्यांनी या स्पर्धेकरिता 25 सन्मान चिन्ह सौजन्य केलेले आहेत आणि सरगम फ्रेंड्स ग्रुपचे जे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय त्यांचं चांगलं मार्गदर्शन हे सातत्याने पाहायला मिळतं. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा लवकरात लवकर. चला सामन्याला होईल सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहत आहेत. 66 धावांचं 66 रन्स.
चला दोन बॅटर थोडंसं क्विकली आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला सामन्याला होते सुरुवात. लवकरात लवकर आपण क्विकली मॅच स्टार्ट करायची आहे. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहत आहे 24 कॅरेट क्रिकेट टेनिस बॉल. फुल टॉस हे बॉल आहे चॅम्पियनशिप आणि त्याचे प्रोप्रायटर सुद्धा आपण पाहत आहेत असगर अली म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि खास करून या बॉलचं जे आपण पाहत स्लोगन आहे इफ इट्स क्रिकेट देर हॅज टू बी अ फुल टॉस. हे खूप मोठ्या प्रमाणात मार्केटिंगमध्ये पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बॉल आपल्याला पाहायला मिळतात, ते यूज केले जातात. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. विश्वास पाटील अष्टपैलू खेळाडू, विश नेटवर्कचे प्रोप्रायटर. चांगली क्लॅरिटी, कमी वेळेत आणि कमी वयामध्ये खूप चांगलं कॅप्चर केलं मार्केट. साहिल पाटील असताना मात्र मास्टर माइंड आपण पाहिलं. प्रथमतः वेगवेगळ्या चॅनलवर त्यांनी सुंदर काम केलं आणि तो एक्सपिरियन्स आता मात्र पाहायला मिळतोय. 66 रनचं टार्गेट सेट केले गेले. विश्वास पाटील त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. जर पुन्हा एकदा विश्वास पाटील आणि आशिष पाटील आमने सामने. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. पहिलाच बॉल आउटफील्डच्या वरून खेळले गेले. फार धीरज पाटील जीवाची बाजी लावली होती, परंतु अक्षय यांच्या स्वागतासाठी 4 रन. चौकार, पहिल्याच बॉलवर चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर 66 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलं. विश्वास पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय, जबरदस्त टायमिंग, क्लास यावेळेला पाहायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची. चेतन पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत 6 बॉलमध्ये 6 चौकार मारले. आशिष पाटील यांनी तर 555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑन साइडला काय फटका खेळलाय, जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मारलेला फटका. ब्युटिफुल टायमिंग. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने 4 बॉलमध्ये 4 षटकार जे मारले ना ते अप्रतिम पाहायला मिळाले. एकाच क्षेत्रामध्ये विराट कोहली, रोहित शर्माची आठवण आली आणि खास करून हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव. 14 रन झाले 3 बॉलमध्ये. 66 धावांचा आकडा लवकरात लवकर पार करतील की काय. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउंड चौकार. चेतन पाटीलच्या स्वागतासाठी 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 रन. सुपर बॅटिंग, लाजवाब, अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत विश्वास पाटील. विश्वास पाटीलला सुद्धा विश्वास बसत नसेल की अशी बॅटिंग आशिष पाटील करू शकतो. यावेळेला क्लीन बोल्ड, थोडेसे पुढे राहिले, परंतु इथून जर आपण पाहिला तर विश्वास पाटीलचा रिॲक्शन पहा. परंतु आशिष पाटील त्या ठिकाणी क्लीन बोल्ड झाल्यानंतर फक्त आशिष पाटीलला एकच सजेस्ट करू शकतो की बॅट कधीही मात्र आपण फेकून देऊ नका. चांगले खेळाडू आहात, नो डाऊट अबाउट इट. त्यानंतर त्यांनी चुंबन घेतलं, कारण याच बॅटने आपल्याला खूप मोठं नाव दिलंय. स्वतःचं, आई वडिलांचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव, आणि त्या बॅटची आपण खऱ्या अर्थानं आदर सन्मान केला पाहिजे. आणि त्यांनी लगेच सांगितलं
की आय एम रिअली सो सॉरी फॉर दॅट. क्लीन बोल्ड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 रन. 5 बॉलचा काय स्टार्ट दिली होती. आशिष पाटीलने चांगली बॅटिंग केली होती. पहा क्लीन बोल्ड. थोडीशी शफल झाले होते, चेंडूच्या मेरिटमध्ये आले नाहीत आणि त्यामुळे आपण पाहतात आशिष पाटीलला परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओपन पाटील. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. विकेट डाऊन. ओपन पाटील यांना परतावं लागेल. आशिष पाटील येतोय डगआउट मध्ये. त्यानंतर आपण पाहतायत लगेच ओपन पाटील हे सुद्धा येत असताना पाहायला मिळत आहेत. लगातार हा दुसरा विकेट. गुड कमबॅक विश्वास पाटील. विशू अमोलजी पाटील त्यांच्याकडून आपण पाहतायत बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि त्यांच्या कटआउट्सला जर चेंडू आदळला 500 रुपये एक शॉटला म्हणजे 1 लागला तर आणि कंटिन्यूस 3 लागले तर 5000 रुपये. जर एक बॉल जर त्या ठिकाणी जर कटआउट्सला लागला षटकाराच्या स्वरूपात तर 500 रुपये आणि लगातार 3 षटकार जर आले त्याच बॅनर्सला आदळले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 18 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चोवीस बॉलमध्ये 48 रनची आवश्यकता. कल्पेश पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मिळतायत नारायण. नारायणांनी थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. पहिलाच बॉल, वेगळी ऍक्शन आणि इथून या वेळेला स्विच हिटचा फटका. क्लास टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलंय. वाह काय शॉट आहे. क्लास टायमिंग पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. परफेक्ट. हा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आदळलाय की बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 या धावसंख्येवर 22 रन्स. आउटसाइड दी ह्या वेळेला लेग स्टंप सोडून जाणारा पाहायला मिळतोय. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. नारायण जे आपण पाहतायत आर्मी रिटायर्ड मॅन. संघाची धावसंख्या 23. काय आक्रमकता दाखवली आतापर्यंत आशिष पाटीलने जी बॅटिंग केली होती. सुरुवात चांगली केली विश्वास पाटीलने. दांडी गुल केली आणि त्यानंतरचं रिॲक्शन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं होतं. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक आहे. 1 रन तर मेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. धीरज पाटील फार वेगाने येत आहेत. चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. दीपेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. बॅकअप चांगला मिळतोय. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 25 या धावसंख्येवर 25 रन्स. 66 धावांचा पाठलाग करताना 41 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ऑन साईडला फ्लॅट 6. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. मुनीत कुडू आमचे कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी षटकार. क्लास टायमिंग. फ्लेक्सचा फटका आपण पाहू शकला. षटकार आणि संघाची धावसंख्या 31. 13 रन्स आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. ड्राईव्ह खेळत आहेत. सचिन गरत त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं सिंगल मेल. 32 रन झालेले आहेत म्हणजे 34 रनची आवश्यकता. सचिन घरत आपण पाहतायत. मायकल या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं.
मनीष पाटील एका साईडला आपण पाहतायत, उंच सकल बांधायच्या आहेत. चला घाई करा थोडीशी, प्लीज वेळ दौडू नका. 32 रन झालेले आहेत आणि इथून 34 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला बॉल होता, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक या वेळेला आपण पाहतायत, जे दुसरं 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 32 रनवर धावसंख्या जाऊन पोहोचते. 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता. 19 बॉल आणि 34 रन. दोन्ही फलंदाज, दोन्ही बॅटर आपण पाहिले तर ते स्ट्रॉंग आहेत, पोटेन्शियल भरून ठासलेला आहे. अर्थातच आपण पाहतायत गुणवत्ता ठासलेली आहे. तर इथून कशा पद्धतीने नारायण कमबॅक केले जरूर षटकारानंतर. यावेळेला फुल टॉस बॉल होता, संधी होती. कल्पेश तेच सांगतायत की यावेळेला आक्रमकता दाखवायला हवी होती आणि सरळ चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने एकदा वर्जित केली जाईल. अर्धा धावसंख्येचा पल्ला 11 बॉलमध्ये पार केलाय. आता इथून जर आपण पाहिलं तर 19 बॉलमध्ये तुम्हाला 33 रनची आवश्यकता असेल. 19 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण. सरळ बॅटचा उपयोग जरूर केलाय. फिल्डर तैनात आहेत आणि धीरज पाटीलने परफेक्ट त्या ठिकाणी फिल्डर घेतला गेला होता. कम्मालीचं कर्णधार पद आतापर्यंत पाहायला मिळतं. विश्वास पाटीलला लॉंग ऑफकडे लॉंग ऑनला आणलं. एक खेळाडू त्या ठिकाणी मिड ऑफला ठेवण्यात आला. म्हणजे ही रणनीती मनीष पाटीलचे स्ट्रॉंग पोझिशन काय आहे, वीक झोन आणि प्लस पॉईंट मायनस पॉईंट. चला घाई करा, बॅटर जरा थोडंसं वॉर्मअप करत जायचंय. बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉलमध्ये विजयासाठी 33 रनची आवश्यकता. 18 बॉल 33. राज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला नो मीटिंग नो टाइम प्लीज. विश्वास पाटील थोडीशी सहकार्य करा, जरा थोडंसं सहकार्य करा. 18 बॉल आणि विजयासाठी 33 रनची आवश्यकता. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आशिष पाटीलने चांगली सुरुवात करून दिली. आता कल्पेश पाटीलवर दारोमदार आपल्याला पाहायला मिळते. बॉल आणि 33 रनची आवश्यकता. विश्वास पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. कल्पेश पाटील समोर. राईट मोर द विकेटने कल्पेश पाटील. मडवी या नावाने जास्तीत जास्त प्रेम. त्यावेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक नंतर मिळेल, परंतु इथून चुकी केली की काय, रिस्क घेतली होती विश्वास पाटील यांनी. आणि कदाचित यावेळेला लेग बायचा इशारा येत असताना बाळामानी सरांकडून 2 रन अद्यावत होतील. एका साईडला जैतापकर सर आपल्याला पाहायला मिळत आहे. जयेश दुधकर यांनी सुट्टी घेतली या स्पर्धेतून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 35. 31 रनची आवश्यकता असेल. कल्पेश पाटील, कल्पेश मडवी. मात्र हे क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतं, चॅलेंज दिलं जातं कधी कधी विश्वास पाटील यांच्याकडून. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. ऑन साईडला पायावरच्या बॉलवर मात्र जबरदस्त आपण पाहू शकतायत करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार, मेल चौकार. गुड शॉट. स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 39. 39. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल विश्वास पाटील. प्रतिम कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅकफुटला जाऊन, परंतु इथून आपण पाहताय सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. सबमरिंग डिलिव्हरी विश्वास पाटीलची. संघाची धावसंख्या 39. अजून सुद्धा आपण पाहतायत 15 बॉल 27 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगली मॅच
पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्ग, खेळाडू संघ, महिला वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न, ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद. विश्वास पाटीलचं रिॲक्शन पहा. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डग आउट. सचिन घरात, कमळाकर पाटील येत आहेत. ॲप्रिसिएशन केलं जातं. चौदा बॉल आहेत. विजयासाठी 27ची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. काय नाव? मुकेश. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40. विजयासाठी 26ची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉलमध्ये 26. आतापर्यंत विश्वास पाटील 23 रन खर्च करतायत, परंतु 2 सफलता महत्त्वपूर्ण मिळवल्या. प्राइजलेस विकेट ज्या होत्या आशिष पाटील आणि कल्पेश पाटील मडवीची, जे आक्रमकतेचे स्वरूप होते, त्यांना पॅव्हेलियनच्या रस्त्याला पाठवलं. चांगली बॉलिंग. जरी धावा दिल्या तरी सुद्धा या मॅचमध्ये त्याने आणले. डेड बॉल पंच घोषित करत असताना या फॉर्मॅलिटी असतात आणि त्या पंचांना पूर्ण कराव्या लागतात. 40 रन झालेले आहेत. 13 बॉल 26 रन. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चला थोडीशी विश्वास पाटील घाई करा. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत धीरज पाटील. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फिल्डिंगच्या बाबतीमध्ये आउटफील्डमध्ये खूप चांगली फिल्डिंग केली धीरज पाटीलने. परिपूर्ण मिड ऑन मिड ऑफ. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर लॉंग ऑनमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने. आता 12 बॉल आणि 24 रन. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग आहे धीरज पाटील. चला गोलंदाजी मार्कवर लगेच आणा. गोलंदाजीवर चला थोडीशी घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. यस पंच 1 शॉट आहे का? आणि यस 1 शॉट दिलेले आहे, म्हणजेच 12 बॉल 25. 12 बॉल 25 रनची आवश्यकता असेल. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. 12 बॉल 25 रनची आवश्यकता आहे. रिव्ह्यू नाही आहे प्लीज. 12 बॉल 25 रनची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज. सार्थक पाटील गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. मुकेश आहेत एका साईडला अष्टपैलू खेळाडू. ऑन साईडला फटका छान खेळला गेलाय. धीरज पाटील पुढे सरसावतील. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. मॅग्निफिसंट फिल्डिंग. खूप चांगला फिल्डिंगचा दर्जा त्यांनी स्टँडर्ड ठेवलाय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 42. 11 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. 11 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शॉर्ट लेगला चेंडू राहतोय. डॉट बॉलची सांगता. आता हृदयाची धडधड वाढली गेले. 10 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता. चला जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. 10 बॉल 24 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं.
ऑन साइडला खूप छान पद्धतीने मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय आणि सरळ चेंडू 4 रन. 9 बॉल 20 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 20 रन असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. सुपर टायमिंग. 4 रन मिळतील. आता 9 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. चला घाई करा थोडीशी. 9 बॉल 20 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर सार्थक पाटील. आतापर्यंत सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेट मिळण्याचे चान्सेस. कॉटन बॉलची संधी. सार्थक पाटील. कॅच ड्रॉफ्ट. ओ माय गॉड. आता बॉल आहेत 8. 8 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता. 8 बॉल आणि 19 रन. चला बॅटर प्रत्येक बॉलला आपण विचार विनिमय करू नका. 8 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 19 रन्स हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. आता 7 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सार्थक पाटीलने. ज्या अनुषंगाने त्याला गोलंदाजी मार्कवर बोलवलं कॅप्टनने, धीरज पाटीलने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 7 बॉल आणि 19 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने सार्थक पाटील. ऑन साइडला फटका छान आहे. फिल्डर आहेत, कोणती चुकी करणार नाही. त्या अगोदरच चुकी केली आणि इथून आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली गेली. 6 बॉल 17ची आवश्यकता. 6 बॉल 17 रन्स हे सामन्याचं समीकरण. थोडी घाई करायची आहे. 6 बॉलमध्ये 17 रनाची आवश्यकता आहे. थोडी घाई करा मुकेश, थोडी घाई करा. आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. सहा बॉलमध्ये 17 रनांची आवश्यकता आहे. गोलंदाजीला आले धीरज पाटील. 2 मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे धीरज पाटील. स्ट्राईकवर आहेत राज. धीरज थोडी घाई करा प्लीज. 6 बॉल आणि 17 रनांची आवश्यकता. बघूया. सुरेख गोलंदाजी धीरज पाटील यांच्याकडनं. 5 बॉल आणि 17 रन. 5 बॉल आणि 17 रनांची आवश्यकता. सन्माननीय नितीन पाटील यांचं सन्मान नरेश दादा यांना विनंती करतोय की त्यांनी नितीन सरांचा सन्मान करायचा आहे. आपल्याला SPL साठी यांच्याकडनं देणगी आलेली आहे. 3000 रुपये सद्गुरू बिल्डर्स यांच्याकडनं आपल्याला देणगी आलेली आहे. 4 बॉल आणि 13 रनांची आवश्यकता.
वाईट बॉल. अंपायरचे दोन्ही हात बाजूला. वाईट बॉल. 4 बॉल 11. खूपच अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 4 बॉल 11 रनांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर धीरज पाटील. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी धीरज पाटील यांच्या हस्ते सुरेख गोलंदाजी. 3 बॉल 11 रनांची आवश्यकता आहे ती मितांशी प्रियांश फायटर सरबाळा या संघाला. आणि स्ट्राईकवर आहेत मुकेश पटेल. धीरज, आपल्याकडनं सहकार्याची अपेक्षा. थोडी घाई करायची, आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. ऑन स्ट्राईक मुकेश पटेल. ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. खूपच सुरेख. चौकार. 4 रन. आता दोन बॉल आणि 7 रनांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आहे धीरज पाटील. खूपच सुरेख टोलवलेला चेंडू. षटकार. खूपच सुरेख टोलवलेला ऑफच्या दिशेने चेंडू. सीमा पार षटकार. डाबरलाल दंतमंजन षटकार. घाई करा थोडी धीरज पाटील. घाई करा. 1 बॉल 1 रनाची आवश्यकता आहे ती मितांची प्रियांश फायटर या संघाला. घाई करायची आहे. चेतन, तुमचे काय आहे? कोण जिंकलाय? यानंतर होणारा सामना जो आहे ओमसाई बिलिव्हर्स आणि मातोश्री संघाने लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 1 बॉल आणि 1 रनाची आवश्यकता आहे ती मितांची प्रियांश फायटर या संघाला. तर बघूया, गोलंदाजी मार्कवर आहेत धीरज पाटील. मुकेश यांनी मागच्या बॉलवर सुंदर षटकार मारून 1 बॉल आणि 1 रन. वाईट दिलेला आहे सरांनी, पण थर्ड अंपायर हे केलेलं आहे. सर, तुम्हालाच इथे यायला लागेल वाईट साठी. दिलाय त्यांनी वाईट साठी. वेट सरांना